रामकृष्ण रे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या. वारी विशेष अशी आपली चिंतन मालिका प्रवचन मालिका चालू आहे आणि आज वारी विशेष भाग 9. आपल्याला माहिती आहे, आपण गेल्या 8 भागामध्ये चिंतन करत असताना पहिल्या भागामध्ये संपदा सोहळा नावडे जीवाला, दुसऱ्या भागामध्ये स्वर्ग वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, तिसऱ्या भागामध्ये वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा. 3 भागामध्ये या 3 भागावर चिंतन केलं आणि नंतर बहुता जन्मांती जन्मलाशी नरा या भागावर 5 भागामध्ये चिंतन केलं. असं 8 भाग आपलं चिंतन झालेलं आहे. आज 9व्या भागामध्ये चिंतन करत असताना साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, योगियांचे राजे, ज्ञानियांचे राजे, गुरूंचे गुरु, विठोबाचे प्राण सखे आणि या वारकरी संप्रदायाचे पाया असलेले माऊली ज्ञानोबाराय यांचा 4 चरणाचा असा सुंदर असा अभंग, ज्या अभंगावर आपल्याला चिंतन करायचं आहे. अभंग बहुतेकांच्या पाठांतरातला असा अभंग आहे. सर्वप्रथम अभंग आपल्या समोर ठेवतो आणि मग अभंगाची भूमिका काय आहे, अर्थ काय आहे, अभंगाचं गांभीर्य काय आहे, अभंगाचा गर्भितार्थ काय आहे, अभंगाचा भावार्थ काय आहे, अभंगाचं तात्पर्य काय आहे, याचा आपण विचार करूया. अभंग असा आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाई नगे माई तया पंढरपुरा, जाई नगे माई तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सुकृतांचे फळ मिलाहीन, सर्व सुकृतांचे फळ मिलाहीन, क्षम मी देईन पांडुरंगा, क्षम मी देईन पांडुरंगा, जाई नगे माई तया पंढरपुरा, जाई नगे माई तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, बाप रखमादेवीवरू श्री विठ्ठलाची भेटी, बाप रखमादेवीवरू श्री विठ्ठलाची भेटी, आपुले संसाठी करुणी ठेला, आपुले संसाठी करुणी ठेला, जाई नगे माई तया पंढरपुरा, जाई नगे माई तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुलिया, भेटेन माहेरा आपुलिया. माऊली ज्ञानोबारायांचा असा हा 4 चरणाचा अभंग आहे. प्रसिद्ध असा अभंग आहे. काय या अभंगाची भूमिका काय, अभंग केव्हा निर्माण झाला, अभंग माऊली ज्ञानोबारायांचा अभंग कुठे म्हटला जातो याचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे,
हरिपाठ झाला की आपण गुरु परंपरेचे अभंग म्हणतो. त्या गुरु परंपरेच्या अभंगानंतर सर्वात शेवटी हा अभंग म्हटला जातो, अवघाची संसार सुखाचा करीन. हरिपाठ झालं की गुरु परंपरा. माऊली ज्ञानोबारायांनी आपली गुरु परंपरा सांगितली, गुरूंचं महत्व सांगितलं. मी कुठल्या कुळातला आहे, कोण माझे गुरु आहे, माझ्या गुरूंचा काय इतिहास आहे, ती परंपरा काय आहे ही सांगितली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. माऊली ज्ञानोबा आपली गुरु परंपरा सांगतात. आणि या गुरु परंपरेचं बघा, आपल्या कुळाचं आपल्याला भूषण असलं पाहिजे, पण कुळही तसं असावं लागतं ना हो. दरोडेखोराच्या गुंडांच्या कुलात उत्पन्न झाल्यावर काय त्याचं भूषण मिरवायचं का? पण भगवत भक्ताच्या कुळामध्ये जन्माला आलं महाराज, पवित्र ते कुळ नाही का? पवित्र ते कुळ धन्य त्याची माय नाही, पवित्र ते कुळ असतं महाराज. तसं गुरु परंपरा सुद्धा धन्य असते. माऊली ज्ञानोबारांची जी गुरु परंपरा माऊली ज्ञानोबाराय सांगतात की निवृत्तीनाथ माझे गुरु आहेत. एक लक्षात घ्या, माऊली ज्ञानोबारांना गुरुसाठी कुठे जावं लागलं नाही. आपल्या घरातच आपले मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराज त्यांचे गुरु होते महाराज. ज्ञानेश्वरी बघा, कुठलेही त्यांचं ग्रंथ संपदा बघा, निवृत्तीनाथांचं माऊली ज्ञानोबारांनी जागोजागी वर्णन केलं महाराज, जागोजागी वर्णन केलं. नर्मदा गुणी निवृत्तीचा नाही का? निवृत्तीनाथांनी माझ्यावरती कृपा केली, निवृत्तीनाथांच्या कृपेनं मी धन्य झालो, असं अनेकदा माऊली ज्ञानोबाराय आपल्याला सांगताना दिसतात. मी का सांगतोय? या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली. जो अभंग आम्ही गुरु परंपरेच्या नंतर म्हणतो, त्यामागचं काही लॉजिक आहे का? लॉजिक असू शकते की माऊली ज्ञानोबारायांनी आपली गुरु परंपरा सांगितली, माऊली ज्ञानोबारायांनी ग्रंथ लिहिले, हरिपाठ लिहिले, सर्व झालं, आणि मग निवृत्तीनाथांनी म्हटलं असेल, ज्ञानोबा काय झालं का तुझं सर्व करून? माऊलींनी म्हटलं, महाराज गुरुराया, गुरुमाऊली माते, माझी माय निवृत्तीनाथ माय आहेत महाराज. माता म्हणतात, गुरु म्हणतात, माऊली म्हणतात. आपल्या कृपेने मी धन्य झालो, मी कृतार्थ झालो, आपल्या कृपेने मी उद्धरलो. आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धरलो गुरु कृपे. गुरुच्या कृपेने मी उद्धार झालो, कृतार्थ झालो. मला जे काही प्राप्तार्थ झालं, जे जीवनामध्ये मिळवायचं होतं, जीवनाची इतकी कर्तव्यता होती, ते सर्व मिळालं. माझे सर्व या जीवनाची इतकी कर्तव्यता ज्यात आहे ते सर्व मला प्राप्त झालं. आता काहीही नको. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणतात, माऊली ज्ञाना, आपल्याला सर्व मिळालं, तुम्हाला सर्व मिळालं. तुम्ही म्हणता गुरुकृपा झाली, तुम्हाला देव कळाला. नव्हे नव्हे, तुम्हीच देव आहात, आपणच देव आहो. ही आपणच देव आहो, आपल्याला देव मिळाला, आपण देव स्वरूप आहो. ही सर्व जरी जाण तुम्हाला झाली असली, स्वतःचा उद्धार झाला असला, स्वतःचा स्वार्थ जरी झाला असला, तरी माऊली तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही, कारण तुम्ही आहात कोण? निळोबाराय वर्णन करतात ना, ज्ञानोबा माऊलींनी स्वतः आपलं प्राप्तार्थ मिळवून घेतलं, गुरुची कृपा झाली, उद्धरले, तरले, मोक्ष मुक्ती काय असेल ते त्यांच्या घरी आली, सर्व झालं, जीवनाची ती कर्तव्यता झाली. परंतु हे संत नुसतं स्वतःचा फायदा बघणारे नसतात. निळोबाराय म्हणतात ना, जगोदारा लागी धरिला अवतार. यांचा अवतार हा जगाच्या उद्धारासाठी असतो. म्हणून निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायला म्हणत असतील, ज्ञानोबा तुमचं झालं हो,
पण जगाच्या उद्धारासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल ना. तेव्हा माऊली ज्ञानोबारायांनी म्हटलं, असं मी समजलो माऊली, माते, निवृत्तीनाथा, गुरुराया, मी आपली भावना समजलो. जगतामध्ये जीवन जगत असताना फक्त स्वतःचा विचार जे करतात ते संत नसतात. आणि आपल्या कृपेने मी जे प्राप्त केलं ते नुसतं माझ्यासाठी नाही, तर या जगतासाठी मला वाटावं लागेल. कारण एकदा आपण आपलं साध्य प्राप्त केलं ते इतरांनाही प्राप्त करून द्यावं, इतरांवर उपकार करावा, त्यासाठीच आपला जन्म आहे. तेव्हा प्रमाण सांगू का? तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात, आमचा तर सर्व झालं, आम्हाला देव मिळाला, पण आता आम्ही तुम्हाला देव मिळवून देण्यासाठी उरलो उपकारा पुरत. तुका म्हणे, आता उरलो उपकारा पुरत. या जन्मामध्ये काय प्राप्त करून घ्यायचं आहे, या संसारामध्ये काय प्राप्त करून घ्यायचं आहे? गुरु प्राप्त करून घेतले, देव प्राप्त करून घेतला ना म्हणे, देव आमच्या घरी राबतो. हे जरी सर्व असलं तरी तो देव इतरांना प्राप्त कसा होईल यासाठी उरलो उपकारा पुरता. आणि मग संत महात्मे जर येथे नुसतं उपकार करण्यासाठी आले, येथे उपकारासाठी, तर इतरांनाही तो मार्ग कळावा, इतरांनाही ते सुख प्राप्त व्हावं. जे ब्रह्मसुख, जे परमात्म सुख, जे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात मला मिळालं, ते सुख सर्वांना मिळावं आणि हा संसार सुखाचा व्हावा, अशी प्रतिज्ञा निवृत्तीनाथ महाराज मी घेतो. आणि ते मग अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी गुरु परंपरेच्या आपल्या गुरुसमोर, श्री गुरुसमोर, निवृत्तीनाथांसमोर प्रतिज्ञा केली असावी. गुरुमाऊली, मी प्रतिज्ञा करतो की मी जरी माझा आनंदामध्ये जगतो आहे, सुखामध्ये जगतो आहे, मी माझा संसार जरी सुफल झाला असेल, पण सर्वांचा संसार सुखी करण्याची महत्वाकांक्षी प्रतिज्ञा माऊली ज्ञानोबारांनी गुरुसमोर केली. ती पहिल्या चरणामध्ये, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोक. माऊली ज्ञानोबा म्हणतात, निवृत्तीनाथा, गुरुवर्या, मी अशी प्रतिज्ञा घेतो की अवघाची संसार सुखाचा करीन. सर्व संसार मी सुखाचा करीन, पण कुणाचा? स्वतःचा का? स्वतः संसारच नाही होईल, संसाराच्या वेगळ्या आहे महाराज. आता संसार या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. संसार म्हणजे कुठे कुठे क्रोधाला, कामाला, वासनेला संसार म्हटलं, कुठे जन्म आणि मरणाला संसार म्हटलं, कुठे जन्म आणि मरणाला सत्य समजणं याला संसार म्हटलं. संसाराच्या अनेक व्याख्या आहे महाराज. पण ढोबळ मानाने जर बघितलं तर मृत्यूलोकामध्ये जो जो कोणी आहे तो संसारिक आहे. तेव्हा मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक संसारी याच जीवन, याच संसार मी सुखाचा करीन. माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन. का हो? कसं काय शक्य आहे? कसं काय शक्य? आम्हाला आमचं जीवन सुखी करता येत नाही. एखाद्याच्या जीवनामध्ये सुख आम्हाला, आनंद आम्हाला त्या ठिकाणी आणता येत नाही. अहो, कित्येक गरीब, कित्येक दरिद्री, कित्येक खिचपदत पडलेले, बिमार असलेल्यांच्या जीवनामध्ये एखाद्या वेळी दिवाळीला तरी काहीतरी देऊन आनंद उत्पन्न करण्याचा प्रयत्न करण्याचं भाग्य सुद्धा आम्हाला नाही. नव्हे त्या फसकंडात आम्ही पडत नाही, त्यात आम्ही जात नाही. आणि माऊली ज्ञानोबाराय तर अशी प्रतिज्ञा करतात की मी अवघाची संसार सुखाचा करीन. बरं, प्रतिज्ञा कोणी काही करते. आता विषय मोठा आहे, आपल्याला माहिती आहे. मोठमोठ्यांच्या प्रतिज्ञा पूर्णत्वास गेल्या नाही, आपल्याला माहिती आहे. मोठमोठ्यांच्या कशाला, देवाची प्रतिज्ञा पूर्णत्वास गेली नाही.
आपल्याला माहिती आहे, रावणाने प्रतिज्ञा केली की समुद्राचं पाणी गोड करील, आकाशाला शिडी लावेल आणि सोन्याची लंका करील. लंका सोन्याची झाली होती काही प्रमाणात, पण समुद्राचं पाणी गोड करता आलं नाही, आकाशाला शिडी लावता आली नाही. काय कमी होतं रावणाजवळ, पण ते शक्य झालं नाही. प्रतिज्ञा पूर्णत्वास गेली नाही. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा मात्र पूर्णत्वास गेली. भीष्माचार्यांनी काय प्रतिज्ञा केली होती? आजन्म ब्रह्मचारी राहिले. पण आमच्या देवाची प्रतिज्ञा नाही गेली बुवा खरी. देवाने प्रतिज्ञा केली होती भगवान श्रीकृष्णाने, म्हणे मी महाभारत युद्धामध्ये शस्त्र हातात घेणार नाही. परंतु देवाला आपली प्रतिज्ञा खोटी करावी लागली भक्तासाठी, कारण भीष्माने म्हटलं होतं, देवा मी तुला हातात शस्त्र घ्यायला लावेल. अभंग एक प्रमाण आहे बघा. भीष्मापण केला करा खरा, धनुर्धर उद्धरिली. भीष्माचा पण खरा केला, देवाला त्या ठिकाणी शस्त्र हातात धरावं लागलं. असू द्या, मी का सांगतो, प्रतिज्ञा करणं सोपं आहे, पण प्रतिज्ञा पूर्णत्वास नेणं कठीण आहे. पण आमच्या माऊलींनी अनेक प्रतिज्ञा केल्या महाराज. तरी अवधान केले देईजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड का. सर्व सुखाची ग्वाही माऊली ज्ञानोबारांनी अनेक ठिकाणी दिली महाराज. आपल्याला माहिती आहे, अनेक प्रमाण अनेक ओव्या मला सांगता येतील. माऊली म्हणतात, ऐशे माझे नामघोष नाहीची करते विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखी दुमदुमित भरले. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघे जगची महासुखे दुमदुमित भरले. आणखी सांगू, पाहो परतत्व डोळा, पाहो परतत्व डोळा, ओघ सुखाचा सोहळा, रिगे महाबोध सुकाळा माझी विश्व. अनेक ओव्या आहेत महाराज, जिथे माऊली ज्ञानोबारांनी सुखाचा विचार केला. सुख मांडू जगी असं काही आणखी अनेक प्रमाणे सुखाचा विषय काढताना माऊलींनी असं हात आखडता घेतलाच नाही. उदारपणानं माऊली सुखाचा वाटप करतात. माऊली म्हणतात, हे सुख माझ्यापुरतं नाही, माझ्या गावापुरतं नाही, हे सुख मी हा संसारच सुखाचा करीन. माऊली निवृत्तीनाथ महाराजा, गुरुराया तुम्ही काळजी करू नका, तुमच्या कृपेने मला जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान मी वाटप करून हा संसार, अवघा संसार सुखाचा करीन. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन, सुखाचा करून टाकेल. का महाराज, संसार म्हणजे मृत्यूलोक, म्हणजे तुम्ही मृत्यूलोकाला सुखाचं करून टाकाल. हो हो, मी सुखाचा वाटप करील. सर्वांना सुख प्राप्त होण्यासाठी आवश्यक असलेलं तत्वज्ञान मी त्या ठिकाणी देईल. फक्त मृत्यूलोकात माऊलीने म्हटलं असावं, गुरुराया म्हणजे आपली इच्छा अशी आहे का तिन्ही लोकांना मी सुखाचा वर्षाव करावा, तिन्ही लोकांना सुखप्राप्तीचं साधन सांगावं. माऊली म्हणतात, मला आपलं मनोगत कळलं, मी तिन्ही लोकांना सुखी, तिन्ही लोकांमध्ये आनंद भरून टाकेल. अभंगाच्या पहिल्या चरणातला उत्तरार्ध, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोकांमध्ये आनंद भरून टाकेल. मी सांगितलं, ज्ञानोबारांना माऊली का म्हणतात आपल्याला माहिती आहे. आईसारखंच उदाहरण आहे. देण्यात हातच आखडता घेत नाही. जसं जेवायला बसावं, मुलांनी जेवायला बसावं आणि आईने वाढत राहावं. आईला असं वाटतं मुलांनी किती खावं, आपल्यासाठी नाही राहिला तरी चालेल, पण आपल्या मुलांनी खाल्लं पाहिजे, आईची इच्छा असते ना. तसं आमचे माऊली ह्या सुखाचा वाटप करायला निघाले आणि मग ते बघत नाही, लहान मोठा छोटा कोणाला बघत नाही. ते म्हणतात, मी जगाला सुखी करत. मृत्यूलोकच नाही, स्वर्गलोक, पाताळलोक, मृत्यूलोक, तिन्ही लोकांना आनंद देईल. आनंदे भरीन तिन्ही लोक. असं एखादं प्रमाण आणखी आलाय का, असा जर विचार केला तर माऊली ज्ञानोबारांच्या पसायदानामध्ये
माऊली ज्ञानोबारांनी म्हटलंय बघा. तिन्ही लोक हा शब्दाला म्हणून सांगतो. आनंदे भरीन तिन्ही लोक पसायदानामध्ये जा, आपल्या लक्षात येईल. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजे जो आदि पुरुषी अखंड. तिही लोकी मी का सांगतोय? तिही लोकी. इथं सुद्धा महाराज किंबहुना सर्व सुखी सर्व सुखी तिही लोकी, आणि या अभंगात सुद्धा पहिल्या कडव्यामध्ये सांगतात आनंदे भरीन तिन्ही लोक. मी आपला समन्वय साधून देण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वरीतल्या पसायदानातली तिही लोकी आणि या अभंगातली तिही लोकी, आनंदे भरीन तिन्ही लोक, याचा जर विचार केला तर तिथे सुद्धा निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वरी संपल्यानंतर निवृत्तीनाथांकडे काही मागणं मागतात. त्या मागण्यातलं किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी हे मागणं आणि या अभंगातली प्रतिज्ञा आहे आनंदे भरीन तिन्ही लोक. थोडा समन्वय साधून देण्याचा प्रयत्न केला. माऊली ज्ञानोबारायांचा अभंग आपली प्रतिज्ञा व्यक्त करतो. माऊलींच्या मनातली इच्छा माऊली सांगतात. काय इच्छा आहे? की मी संसार सुखाचा करील, आनंदाने तिन्ही लोक भरून टाकेल, तिन्ही लोकांमध्ये आनंद करून टाकेल. त्याचं साधन काय आहे ते पुढच्या कडव्यामध्ये सांगितलं. ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहे. जाई ना गे माई त्या पंढरपुरा. आज तुर्ता तिथेच थांबू. अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोक, या अभंगावरच्या पहिल्या कडव्यावरचं चिंतन आपण आज केलं. पुढच्या भागामध्ये उर्वरित चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री कनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.